आता पायऱ्या केल्या, पहिल्या पायऱ्या नव्हत्या. पहिली ते चौथीमध्ये आपण इथं तिसरी चौथीला त्या तिथं कबड्डी खेळायचो आणि एवढं भिजायचो. परत वर्गात जायचो आपण, पण परत सुट्टी जर मिळाली क्लासला तर परत येऊन तिथे खेळायचं. एवढं खेळलोय कबड्डी केली तिथं. तिथं डबल बार पण होता. इथं आपलं फुटबॉल व्हॉलीबॉलचं, इकडं खोखोचं डाम काढलं. तिथं भरपूर खेळलोय, इथं पण खेळलोय. आणि हे डोंगर बघितला की इथनं समज ती मजा यायची. ती अप्रतिम अजूनही आठवते आम्हाला. आपण आल्यानंतर आपण खेळताना तसंच पळत पळत केवढं मोठं वर चढून गेले असं वाटायचं. आणि हे पण उंच वाटत होते. तिथं शाळेला प्रार्थनेला उभं राहायचो आपण. पीटी पिरियड वर चालायचा, ढोल ताशात तिथं असायचं. वर्ण सरांना सगळं दिसायचं. घड्याळे सर नुसते इथनं असं चालत गेले, आम्ही तिकडे असलो तरी गप्प सारखं शांत व्हायचं. ही फॅक्ट होती. सगळी जण भीत होते का नको नको कॅन्सलच केला. सहावी नाही काय काय इथं मुश्किल रात्री शाळेची राहिला होता रात्र. वडिलांनी सांगितलं होतं की क्रिकेट खेळायला गेलो होतो, बॉल हरवला होता. बॉल कॅप्टन होते, पण ते म्हणले की सारखं सारखं हरवतोस तू, आता बॉल घेतल्याशिवाय घरात यायचं नाही. किती वाढत होते वडिलांनी, किती वाढायची आला आला सापडलं नाही. हिंमत तर होत नव्हती परत जायची. काय का थांबणार कुठं, इथं आलो बघ शोधत शोधत बसलो 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 बसलो. रात्री आवाज येत होते मला, गाडी आली शोधतात दिखतात. बाहेर कशाला येत होता रात्री. चला चला चला. दुसऱ्या दिवशी सकाळी लपत छपत गेलो. काय आहे का काय बघतो, बघतोय काय बसलो होतो. कोणते सर होते तुम्ही सगळे वाट बघत आली झोपलो बोललं नाही त्या दिवशी. पण ते सगळीकडे कोणी पसरलं सगळीकडे. त्यावेळेला तुझ्या घरी मी येत होतो अभ्यासाला. आपण दोघं करायचो. बरोबर. अगदी काटेकोर. वडिलांना आम्ही पण भ्यायचो यांच्या. अगदी काटेकोर असायचं. या वेळेला एवढं करायचं, 15 मिनिटं चहा ब्रेक किंवा पाणी ब्रेक जे काय असेल तेवढंच अभ्यास करायचा. नंतर मी पण कंटाळलो, म्हटलं आता पास. पण त्यावेळेला ऐकलं असतो. बरोबर. हा गेला सातारा सैनिक स्कूलला आणि तुमच्या पप्पांनी पण सांगितलेलं की सातारा सैनिक. मी गेलो नाही. तिची आज खंत आहे. आज खरं बघायला काही गोष्टी बऱ्याचशा मागं पडते माणूस. ते स्कूल पण ते तर आहे. गेल्यानंतर परत आलं सगळं पळत जायचं. तिकडे गेला तर तो सर्च करू. थोडीशी कुंभमेळा आपण काढून दादागिरी असायची. टेबलच्या पहिला नंबर येऊ दे ना. पहिला नंबर आल्याचं समाधान. नाही नाही, पहिला नंबर माझा नाही यायचा. 1 ते 10 मध्येच असायचे मी, पण मला पहिला बेंच लागायचा. पहिला नंबर इकडे 1 माहित असून आम्हाला पेपर माहित असून 2 नंबर कसा यायचा. पेपर नाही 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 पेपर सेट केला होता ह्याचा आपला रसायनशास्त्राचा. भयानक तुम्हाला सोडत नाही का नाही. येऊ शकतं तुम्हाला, येऊ शकतं म्हटलं सगळ्यांचे लॉकर पुढे सापडला पेपर. काढलेला की कुठलं भूगोल मला कळालं. आता मला मी एवढं घासून घासून अभ्यास करायचा. तुला पण दिला नाही पेपर मी. अभ्यास करत बसली, तुझा आठवत नाही का.
अरे एक 10 पेपर एकच भूगोलचा आणि ही असली शेजारीन मला सांगितलं सुद्धा नाही म्हणत सुद्धा सांगतो अभ्यास कर सकाळी 4 वाजता उठतो सुनंद आमची तरी तू 2 नंबर चिटिंग केल्यानंतर हा ते दे बरं लढायचा 3 नंबर आले हे कळालं ना तर तू भ्रमात राहिला असतास की एवढा अभ्यास करून पण मी 2 नंबर काय 2-3 असं तुझं नाही आमचं टॅलेंट असून पेपर मिळून आली ना 10 मध्ये नाही म्हणजे बघ पेपर मिळून पण 10 मध्ये नाही कधीच नाही खरं दत्ता आज खुशी खुशी झोपणार म्हणणार मला मार्क पडले तर काय प्रॉब्लेम तरी चालते माझा एकच होता सगळे चिटिंग आज संध्याकाळी हे सगळे चिटर वेळच असतो आम्हाला आणि आम्ही रिकामटेकडे कुठला वेळ नाही काय सांगतो आता बायकोला आणले आनंद इथं सगळ्यांना पडली कशाला रे कॉलेज सोडलं वाल्मिकी संजयची बायको सिक्रेट सगळे कळतील ना काल तिथेच होते राहिला नाही आता मी 6वीला आलो 6वी तिला ओळखलंस का अरे ओळखला अरे अर्चना पण म्हणजे असं हे होतं ना लगेच सरप्राईज दिलं एकदम मस्त मस्त वाटलं तू नाश्ता वगैरे करणार आहेस ना हा दत्त महाराजांना सगळं दुसरी पेनल्टी हा विक्रम कोण विक्रम विक्रम कुलकर्णी म्हणजे अभिजित आहे सुनील पाटील तू कुठल्या विक्रम पाटील आणि हा म्हणून नाव नाही हा माणसाला तू ओळखू शकत नाही त्या खाट दिलेलं ना ते सगळ्याकडे असतील त्याच्या खाली जायला ना कुठल्या कसल्या लोखंडी असलं बसायला निघायचं रनिंग करूया डॉक्टर मॅडम प्रार्थनेला जो उशिरा यायचा ना त्याला वरती उभं करायचं आणि मी कायम वर असायचो आणि हिवाळ्यामध्ये हो पाणी असं प्यायचं. आता इथे घेतलाय, आता इथे घेतलाय ना, हा इथे आलाय ना. आम्ही शाळेत जाताना ना असे 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 चालायचे आणि पोरी आल्या की असे करायचे. बदल काय काय झाला इथल्या शाळेत? इथं व्हॉलीबॉलचं ग्राउंड होतं, आता इथं बिल्डिंग झाली.
ते खोकोचं होतं, ते खोकोचं आहे. पाण्याचं नव्हतं, तिथं स्टाफ रूम होतं आणि याच्या पाठीमागे आहे मुतरी आहे. तिथं जास्त कांड व्हायची, कॉप्या वगैरे सगळ्या आमच्या तिथं असायचं. आणि इथं 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 गोळ्या बिस्किटची म्हातारी बसायची. आणि तिथं 9वीत असताना माझी 260 रुपये उधारी होती. हो, दंगा कोण करायचा? दंगा कोण करायचा? दंगा ना हे सगळे करायचे, मी एकटा शांत. कट्टा होता, ते गेट आता नवीन झालं. कट्टा बसायचं तर कट्टा होता. एकदा तेलंग गुरुजींच्या बागेत गेलो होतो आणि चिक्कूच्या झाडावर चढलो होतो. तेलंग गुरुजींनी दार उघडलं, मी अर्धा तास चिक्कूच्या झाडावरच होतो. तेव्हा ते आत गेले तेव्हा बाहेर आलो. मी एकदा ओरांना वैतागून मी तसा एकटाच राहायचो. अभ्यास हुशार नव्हतो पण एकटाच राहायचो आणि कोणाला म्हणजे असं जवळ असलेलं मला अभ्यासच व्हायचा नाही. म्हणून मी काय करायचो, अवॉइड करायचो. एक दिवस यांनी मला इतका त्रास दिला, जिथं जाईल तिथं यायची. मग ठरवलं इथून जायचं. एक इथं मागे एक झाड आहे आंब्याचं, त्या झाडावर जाऊन बसलो अभ्यास करत. ती कुणाला दिसलंच नाही आणि बसलो. थोडंसं वाचलं असेल तर थोडंसं असं बघितलं, वरनं असं हिरवं काहीतरी असं दिसलं. बघितलं, साप टोळी तिथं सगळं वरनं खाली आठवडाभर गेला, ताप आला. चढलो नाही, परत गेलो. हा, ते सुनीता जाधव तुम्हाला सांगतील कवचफुल्ली प्रकरण काय आहे ते. आम्ही 10वीला असताना ना ह्या मुलांनी एकदा आमच्या मुलींच्या बँचवर सगळी कवचफुली टाकून ठेवली होती आणि आम्ही आल्यावर ती आमच्या हाताला वगैरे ती लागली. मग खूप खास झाली. मग आम्ही ह्या इथल्या नळावर येऊन धुतलं वगैरे. दुसऱ्या दिवशी मग आम्ही कंप्लेंट केली. पण त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते? मुख्य सूत्रधार चिंटू घड्याळे, मनोज निरीस्कर आणि विक्रम पाटील नाही, दीपक पाटील. बरं, ती कुणासाठी टाकली होती? हरवल्याचा किस्सा मी सांगणार. हे माझा असा पण नाही शाळेत होता. मला हरवल्याचा किस्सा ह्याचा ना एकदम मस्त किस्सा होता. 6वीत असताना हा आमच्याकडे खेळायला आला आणि लवकर घरी गेला नाही. मग ह्याच्या वडिलांनी ह्याला बाहेर ठेवलं. हा 6वी बच्या वर्गात जाऊन झोपला रात्रभर आणि त्यावेळेला माझे बाबा आणि आमच्या शेजारचे काका ह्याला रात्रभर कोयनेमध्ये सगळ्या शोधत होते आणि आम्ही रडत होतो अभिजित हरवला म्हणून. आणि अभिजित सापडत नव्हता आणि आमच्याकडे गोट्या असायच्या तेव्हा म्हटलं सगळ्या गोट्या आम्ही देऊ ह्याला, पण हा सापडू दे. आणि नंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळी शिवायला तिसऱ्या शाळेत झोपलेला. मग तेव्हा घरी आल्यावर खूप मार खाल्ला त्याने आणि त्याच्यानंतर त्याची रवानगी झाली सैनिक स्कूलला. सूर्य सरांचा मार खायचा तुम्ही, लय भारी. म्हणजे ही कसं माहितीये का, काड्या हे करणार आम्ही मार. हे कसं माहिती आम्ही आपलं शांत ना आणि हळूच काहीतरी हे करायचो आणि आपलं काय बाळा अहो सर मी नाही केलं कोणी गप. 10वी इकडे हा आमचा हा 10वी ब होता. आम्ही 10वी ब वाले ना, आम्ही ब डिव्हिजन वाले. ही 10वी ब ची स्कॉलर विद्यार्थी आणि तिनं त्याप्रमाणे तिचं कर्तृत्व गाजवलेलं आहे. ती सध्या डॉक्टर आहे. आता प्राऊड ऑफ एक माझा किस्सा सांगतो. आमच्याच काळात झालं आणि आमच्याच काळात बंद झालं. बंद कशामुळे झालं? बॉसमुळे झालं. हे आम्ही सगळे स्कॉलर. मी आयुष्यात पहिल्यांदा मार मला शिक्षकांचा, ती पण कशामुळं आमचे VR पाटील सर इंग्लिशचा क्लास चाललेला
तर इथे पहिल्या बँचवर आम्ही दोघं बसायचो नेहमी आणि सर इथे आणि हे काळा नेहमी आम्हाला काय वाटायचं आमच्याकडे काय सरांचं लक्षच नाही म्हणून आपलं चाललंय काढायचं आणि इथलेच खडू घेऊन या विद्यार्थ्याने हा आमचा मनोरंजन त्यांनी शॉर्टमध्ये सांगत नाही त्याला मीठ मसाला लावत त्यांनी आम्ही पूर्ण सांगायला मनोजने काय केलं होतं तो खडू होता तो खडू असा इथे चोळून ठेवला होता. हा मी सांगतो आम्ही आहे ना व्यक्ती या बाबानं सगळं इथं खडू लावला आणि इथं काय काय लिहायला लागला म्हणजे आपलं पुसायचं आणि लिहायचा आणि त्यामुळे त्याचा हात पांढरे हा आणि झालं म्हणजे असं उठून सरांनी इकडे गेले आपल्याकडे असं आणि चेन उघडी होती ओपन होती ते नियरपणी जर असे लिहून झाल्यानंतर असे ते उभे राहिले लाईन होती ना ते उठली की हा पट्टा उठलेला आणि पोरांचं लक्ष गेलं सगळे आपलं त्या तिकडेच लक्ष चाललेलं म्हणजे सरांना काहीतरी गडबड झाली आपल्या इकडं आले असं आणि परत इथं आले आणि इथं बघितलं त्यांनी हे पांढरं पूर्ण आणि असं बघितलं तर हे पण असं झालेलं मग त्यांना आमच्यावर शंका आली दोघांच्या होता हे काय केलं सर आम्ही नाही केलं म्हणजे हात दाखवा ह्या बाबानं किती ॲक्शन क्विक पुसून मोकळा आणि मला काय माझं पूर्ण वाईटच ना सगळं ठीक आहे पूर्ण वाईट आणि हात दाखवला आणि जे लेफ्टी होतं असं खान पण वाजवली ना मला कळायचंच सुधर आणि मी सांगतो त्यावेळेला दत्ताला सर्दी झाली सरांनी एक दिली दत्ताचा सगळा बाहेर उपस्थित आहे आणि तुम्ही सर्व माजी विद्यार्थी 1992 ते SCC बॅचचे विद्यार्थी तुमचं सर्वांचं आमच्या नेताजी विद्यालयाच्याकडून हार्दिक स्वागत. माझं नाव विक्रम कालिदास कुलकर्णी. मी सध्या कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथं ॲज अ सिनियर वरिष्ठ यांत्रिक म्हणून इथं काम करतो. या शाळेच्या आठवणी जर का पाहायला गेल्या तर सगळ्यात ऍक्च्युली सांगायचं गेलं तर मला माईकवर असा
डायरेक्ट बोलायची वेळ आली आणि असं बोलायची सवय नाही, आम्हाला स्क्रिप्ट बघून अगोदर पाठ करून बोलायची सवय आहे. तरी पण आता तुमच्या प्रेमाखातर मी माईकचा ताबा घेतला, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्या बॅचचं माफी मागतो. या शाळेमध्ये इयत्ता 6वी 7वी 8वी 9वी 10वीला आलो. त्याच्या अगोदर मी 1ली 2रीला वडेवडी पोफळीला होतो. त्याच्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलला 3री 4थी 5वी न्यू इंग्लिश स्कूलला शिकलो. बऱ्याचशा शाळा वडील एबीसीबीत असल्या कारणाने बऱ्याचशा शाळा झाल्या आणि बरेचसे गुरु झाले. कदाचित त्यामुळे बरेचसं ज्ञान आलेलं असावं असं मला वाटतं. शाळेमध्ये सगळ्यात वाया गेलेला आणि कधीच काही करू शकत नसणारा असा विद्यार्थी म्हणून माझी खरोखरच ओळख आहे, हे सत्य आहे. परंतु काही जसं वय वाढतं तसं आपलं स्ट्रगल वाढतं. मी काही काल रात्री माझ्या जीवन प्रवासाचा थोडक्यात काही लोकांशी शेअरिंग केलं, परंतु आज मला असं वाटलं की मला तुमच्या समोर व्यक्त व्हावं. आता हा ग्रुप इथपर्यंत येण्याचं खरं कारण की आज ते विद्यार्थी आलेले नाहीत माझ्या व डिव्हिजन मध्ये. त्या 2 विद्यार्थ्यांनी मला अचानक फोन केला. माझ्या ध्यानातही नव्हतं की असं आपल्या एका मित्राचं इन्सिडेंट झालेला आहे. आणि तो जो माझ्या हृदयात तो जो थरकाप उडाला आणि त्या दिवशी मी फोन करायला सुरुवात केली सगळ्यांना. नाही म्हणलं आता आपल्याला एकत्र यावं. आणि नंतर हे सगळं ह्या 2-3 महिन्यात सगळं, मग त्याच्यानंतर सुनीतानं चिंट्यानं ह्या सगळ्यांनी मग जास्त जोर धरला आणि आज हा योग. असं कॅज्युअली सगळे बोलतात पण असं नाही, खरोखरच मी या शाळेमध्ये ह्या शाळेत जे मी काही शिकलो, जे काही उपयोग केले त्याचा आता मला खरोखर त्याचा फार उपयोग होतो. काही मैत्रिणींनी सुद्धा त्रास दिला, त्याचा सुद्धा फार उपयोग झाला. ते घालत हसताय काय दिला त्यांना ते कळलं. हा तोच त्याच्यामुळे फार हे केलं. आता मी माझ्या खरोखर आयुष्यात फार सुखी आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्ही सगळेही ऐश्वर्य आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझं लांबलेलं म्हणता येणार नाही, तुम्ही कट केलेलं छोटंसं बरोबर इथंच सांगतो. तर मी पूर्वीची मेघना कदम, आताची डॉक्टर मेघना गुप्ते. मी डेंटिस्ट आहे. मी आता बँगलोरच्या बॅचमध्ये पहिले आले होते. दत्ता म्हणतो तसं वासरा करणे अशाकडे म्हणून का होईना पण पहिले आले होते. पण मी फर्स्ट आले होते. तर आता मी मुंबईला असते, प्रॅक्टिस करते. पण आता यानिमित्त म्हणजे फायनली आमचं जर गेट टुगेदर झालं, एक दिवस आम्ही ठरवत होतो की करायचं आहे. पण आता इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण का नाही एवढे दिवस आलो. कारण की शाळा म्हणजे इथे आल्यानंतर जाणवतं की आपण काय मिस केलं आयुष्यामध्ये किंवा या शाळेने आपल्याला काय दिलं ऍक्च्युली. म्हणजे शाळेने काय दिलं हे जर आपण बोलायला सुरुवात केली तर आपल्याला वेळ कमी नाही पडणार. तर शाळेने खूप काही दिलं, आपल्याला घडवलं, आपल्याला प्रत्येकाला एक दिशा दिली, आपल्या आयुष्याला दिशा दिली, आपला पाया रचला आयुष्याचा. आपण जे काही आपण यशस्वी आहोत, आपला पाया उभ्या आहोत हे आपल्या शाळेने म्हणजेच आपल्या शिक्षकांनी दिलं आपल्याला. असं आहे, शिक्षक आपल्याला वेळोवेळी शिकवताना किंवा प्रत्येक पायरीला काही गोष्टी सांगत असतात आणि त्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात की महत्त्व आपल्याला तेव्हा नाही पडत असते. आणि नंतर आपण जेव्हा बाहेरच्या जगात जातो तेव्हा त्याच गोष्टी आपल्या पुढे येतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स म्हणून. आणि आपल्याकडून 2 पैसे ते लोक घेतात आणि याच गोष्टी सांगतात ज्या शिक्षकांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेल्या असतात. घड्याळे सरांची पण खूप आठवण येते खरं तर. म्हणजे आता तिथेच गेल्यानंतर असं वाटलं केबिनमध्ये की सर असतील तिथे छान, म्हणजे असे ते त्यांचं टिपिकल निळं बुशर्ट घातलेलं, त्यांचे ते टिपिकल हॅट कॅप घातलेले. आणि आता म्हणजे अरे कदम तुम्ही इथे कशी काय वगैरे काही कंप्लेंट आहे का असं. म्हणजे आत्ताही बोलताना असं वाटतं की आता घमाळे सर येतील मागून आणि म्हणजे कदम काय चाललंय, चला वर्गात चला. इतकं म्हणजे असं वर्गात बसण्यासारखं वाटतंय. शाळेत सुर्वे सर, महावीर सर, BA पाटील सर सगळ्यांना मिस करतोय, सगळ्यांची आठवण येते. हा गेट म्हणून बाहेर जाण्याची हिंमत आहे ती आपल्याला शिक्षक देतात असं. त्यामुळे मी खरंच या शाळेचे
आणि सगळ्या शिक्षकांचे आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप आभार मानते की आम्हाला तुमच्यासारखे शिक्षक मिळाले आणि ह्या शाळेसारखी शाळा मिळाली. धन्यवाद. मी हेमा देसाई, माननीय घड्याळ मॅडम आणि प्राचार्य देसाई सर यांना वंदन करून मी 2 शब्द बोलते. या शाळेचं मला खूप आता म्हणजे शिक्षणांचं वगैरे आता एवढं आता आले ना त्यावेळेला असं खरंच वाटलं मेघना बोलल्याप्रमाणे की काय एवढं काही वाया घालवलं आपण. मागे 2-3 वर्षापूर्वीच आमचं चाललं होतं पण मध्ये परत गॅप पडला आणि गेट टुगेदरचं प्लॅनिंग मोठा हात होतं ते पण ते नको राहायला पाहिजे होतं. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की सगळ्यांनी ते प्रयत्न करायला हवे होते, कमी पडलो आणि आयुष्यात ते सरांचे जे संस्कार आहेत ते आपल्याला कुठेच मिळणार नाहीत आणि त्यासाठी परत त्या शाळेतच जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्या मुलांना ते सांगणं आणि शिक्षकांचं महत्त्व समजावून सांगणं, शाळेचं जवळचं आपुलकीचं एक नातं असतं ते या जगाच्या बाहेर कुठेच नसतं. त्यामुळे इथेच येऊन ते सर्व परत मिळतं आणि या इथून बाहेर पडल्यानंतर इथे यायला पण तेवढा वेळ नाही लावला पाहिजे. आज बहुतेक सर इथे नाहीये जे माझं बिकॉज इंग्लिश वगैरेचे शब्द होते, बिकॉज त्या नावावर मला बी ए पाटील सर चिडवायचे, काही सर मला चिमणी बोलायचे. म्हणजे ते शब्द जे आहेत त्या सरांचंही नाव ते लक्षात आहे आणि ते कायमच सर आमच्या ते लक्षात राहणार आणि आम्ही त्यांच्यापासून कधीच असं म्हणता येणार नाही आम्ही असं वेगळंच झालोय. ते संस्कार आहेत ते संस्कार आहेतच आणि आयुष्यात ते पुढे तसेच राहतात. मी गृहिणी आहे, जॉब करत होते पण आता सध्या मी गृहिणीच आहे. पण गृहिणी असून सुद्धा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगते एक गृहिणी सुद्धा खूप काही करते आणि करण्याची काही धमक असते तिच्यात कारण ती एक महिला असते आणि एक मॅडम ती खूप काही शिकलेली आहे. सरांची सुद्धा आज खूप आठवण येते ते कॅप सही सरांचं जे स्वतःचं हे होतं चिंट्याचं सुद्धा मला माहित नव्हतं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. मला खरं म्हणजे ते एक आपण विद्यार्थी मित्र म्हणून ते समजून घेणं चौकशी करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते कुठेच कमी नाही पाडलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. माझं नाव अर्चना होते आणि पूर्वाश्रमीचं आहे, सध्या रमा जोशी, पूर्णच बदलले. आता कितीतरी स्मृती आहेत, आठवणी आहेत. बोलायचं असं खूप ठरवून पण आलेले होते पण आठवण तर काही नाही. मग अशी दत्ता म्हणाला तसं तू भाषण चांगली करायची असं मी ऐकलेलं होतं. एवढे सगळ्यांचे ऋणानुबंध आहेत आणि उपकार तर अतोनात आहेत. जे काही दिलंय ते इथल्याच कोयनानगरच्या ह्या सगळ्या मातीनं दिलेलं आहे. इथल्या नदीनं सुद्धा खूप काही जीवन प्रवाहामध्ये वाहण्यासारखं आणि सतत शुद्ध पवित्र राहण्याचा सुद्धा आशीर्वाद या कोयना नदीच्या मला कुशीतच खरं तर लाभलेला आहे. इथल्या धरणारी भावनांवर जे काही आवेग असतो त्याला बांध घालण्याची मला शिकवण दिलेली आहे. त्यानंतर जो इथला माती डोंगर आहे त्यांनी तर अख्खं माझं बालपण फुलवलेलं आहे. म्हणजे अगदी खूप बारक्या खरं तर आठवणी आहेत छोट्या छोट्या. ते गाडीतून येणारा सगळा तो बालपणाचा उघडच जणू काही आठवत होता. म्हणजे चाफ्याच्या झाडाचा सुगंध तर कधीच विसरणार नाही आणि जांभळाच्या रेची गोडी सुद्धा आयुष्यभर म्हणजे जिभेवर अजूनही तरळते आहे. हे मला 5वीत आल्यावर आपल्या कदम सर असतील त्यांची ABCDचं अजूनही कानात गुणगुणतं. त्यांनी जो ज्या चालीमध्ये शिकवले ती चाल अजूनही मनामध्ये तशीच आहे. आणि महावीर सर असतील, सुर्वे सर खेळामध्ये विशेष करून फार म्हणजे खूपच लाड करायचे माझे. ते कधी छडीनं मारलं नाही किती दंगा केला तरी. घड्याळे सरांची तर विशेष आठवण असायची. प्रतिज्ञा म्हणताना कायम त्यांच्या शेजारी उभं राहून मी म्हणायचे आणि दरवेळेस रोज ते काही ना काहीतरी मला सांगायचे तिथं निघताना किंवा येताना. कधी कधी मला जे अजूनही आहे पॅन्ट शर्ट घालायची आठवण त्यावेळेस देखील असायची. बुधवारचा सुट्टीचा दिवस असायचा तेव्हा विदाऊट ड्रेस आम्ही यायचो सर. तेव्हा एकदा मी पॅन्ट शर्ट घालून आलेले तेव्हा सुद्धा घड्याळे सरांनी अगदी कौतुकानं पाहिलेलं होतं माझ्याकडं. त्याही सगळ्या गोष्टी आठवतात. गव्हाणे सरांची देखील शिकवण आठवते. त्यांनी मला वाटते 5वीमध्ये असताना सगळ्यांकडून 7वीमध्ये असताना एक वचन घेतलेलं होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आई म्हणून एक दैवत असतं त्या आईच्या दैवताची नेहमी आपण पूजा करायला शिकलं पाहिजे
आणि त्यांनी एक वचन घेतलेलं की कुठेही जातो घराच्या बाहेर पडताना तुम्ही जेव्हा जेव्हा जाल तेव्हा आईचा आशीर्वाद घेऊन जावा. तर शाळेचे संस्कार तर आत्मवत आहेत, आपल्या सगळ्यांवर आहेत, म्हणूनच आपलं आयुष्य आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण तिथे करत आहोत. यांचा माझा काय परिचय आहेच, पण थोडक्यात सांगते. मी कल्पना कदम, म्हणजे आता कल्पना उर्फे, आणि मी एक म्हणतात मी एक चांगला उत्कृष्ट स्वयंपाक बनवते. आता हे त्यांची चव त्यालाच माहीत, मला काय त्याचं वगैरे काय संबंध आलेलाच नव्हता स्वयंपाकाचा. पण आता म्हणजे हे सगळ्यांना माननीय घड्याळे मॅडम आणि देसाई सर यांना वंदन करून मी माझे 2 शब्द बोलते. माझं नाव मीनाक्षी जोशी, आत्ताचं नाव अक्षता अरुण देशपांडे. माझं बिझनेस आहे एवढे इंडस्ट्रीजचं आणि सांगली जिल्ह्यात डीलर आहे मी आणि अकाउंटची कामं करते. माझं नाव शामल माने आणि आता नाव शुभांगी करते. मी वाडा बँकेत ॲज ऑफिसर म्हणून काम करते. माझं नाव नंदिता नांदोडेकर, आत्ताचं नाव नंदिता. मी हाऊस वाईफ आहे. माझं DMLT झालं, पण मी सुरुवातीला करत होते, पण आता काही नाही करत. माझं नाव सुनीता लक्ष्मण जाधव आणि माझं सर्व शिक्षण इथे कोकणामध्ये झालं. माझं पहिलीचं शिक्षण कोकणीला झालं वडेवाडीच्या शाळेत, त्यानंतरचं सगळं शिक्षण वडनगरमध्येच झालं. माझं शिक्षण BCom LLB पर्यंत झालंय आणि मी ठाणे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये बिझनेस स्टाफमध्ये मी काम करते. कारण ह्या शाळेने एवढे संस्कार दिले आम्हाला आणि शाळा शिकताना जास्त करून माझ्यावर प्रभाव होता घड्याळे मॅडमचा. कारण माझी आई घड्याळे मॅडमची मैत्रीण असल्यामुळे ती मला नेहमी बोलायची, बघ शाळेत मॅडम कशा सगळं घर पण हँडल करतात, शाळा पण हे बघतात, तर तसं तुला व्हायचं आहे, म्हणजे तसं शिकून तू काय तर होशील ना, मग शिक्षणाचा उपयोग होईल. पण मला मॅडम सारखं मॅडम तर काही होता नाही, पण सगळेजण मला आता हल्ली मॅडमच बोलतात, जरी मी दुसऱ्या पदावर काम करत असले तरी. पण ह्या शाळेत दिलेल्या संस्कारामुळे आज मी माझं एक करिअर निर्माण केलं. कारण शाळेने खूप काही दिले. ह्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा म्हणजे शिक्षकांनी जो मार दिला तो आम्ही कधी घरी सांगितला नाही आणि जो अभ्यास दिला तो संपूर्ण कधी केला नाही. जर खूप केला असता तर आता वाटतं खूप काहीतरी अजून आपण अचीव करू शकलो असतो. आज इथं स्कूलच्या परिसरात शाळेच्या परिसरात आल्यानंतर मनोरंजन करताना खूपशा जुन्या आठवणी येत आहेत. माझं नाव अभिजित पाटील. मी पहिली ते 6वी पर्यंत होतो. त्याच्यानंतर परत इंजिनिअरिंग केलं. आता इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून इंडियामध्ये आहे. पण आज ह्या वास्तवामध्ये आल्यानंतर जुन्या आठवणीला परत उजाळा येतोय आणि आयुष्यात इंजिनिअर झाल्याची काही खूप चालू असायची. काही भरपूर प्रश्न यायचे की मी असा कसा घडवतो, भरपूर प्रश्न असायचे. आज म्हणतो आम्ही म्हणजे प्रत्येक भरपूर चालू असते एक प्रश्न पडतो की असा विचार करतो. आज इथं वास्तूमध्ये आल्यानंतर ज्यावेळी जुन्या मित्रांना भेटतो आहे, त्या जुन्या आठवणी येत आहेत, त्या वास्तूमध्ये येतोय. शिक्षकांनी इथं जे सांगितलं, दररोज एक आपल्याला शाळेमध्ये प्रथा असायची की सुविचार मंदिर वाचायचं. एक असा सुविचार वाटतो की वाळूचे कण लगडीचा तेलिंगळे, असे काहीतरी हे शिकायचं काय त्याचं महत्व कळायचं नाही. पण ते जे संस्कार घडत गेले आणि मग जे मित्र आहेत, मित्र पण लहानपणीचे दंगा केला, त्याने मस्ती केली आणि ह्या वास्तूमध्ये सरांकडून जे काही शिक्षण मिळालं त्या गोष्टी कुठेतरी आज तिथं आल्यानंतर काही मला प्रश्न पडतो की माझ्या डोक्यात जी फ्रिक्वेन्सी आहे की आज त्यानंतर मला ती मॅच होते, कुठेतरी मला त्या गोष्टीचा उघडा होते की मी कसा घडतो. मी बघतो की आता माझी मुलं पण आहेत, 2 मुलं आहेत. तर 5वी पर्यंत ठीक आहे, आज वडील म्हणून पॅरेंट्स मी बघितलं. पण त्याच्यानंतर मी बघतोय की नाव त्या रोज थॉट प्रोसेस आणि मला काय कळतंय की त्यांची शाळा, त्यांचे मित्र ते खूप त्यांचा तरी पकडा आहे. तसंच आहे माझ्या आयुष्यात मी घडलो ते जे 5वी 6वी पर्यंतचे मित्र होते ते खूप इम्पॅक्ट केलेलं आहे माझ्या थॉट्समध्ये. हे आज मला तिथं जाणवत आहे. आणि आज चिंट्या तुझ्यामुळे आपण तुम्ही कनेक्टमध्ये राहतो
आज माझ्या दिनाच्या सुविधा म्हणा आपल्या सगळ्यांनी अर्षद तू पण खूप खुश होतो गेट टुगेदरसाठी. एक मानलं पाहिजे की आज मुलीची ताकद आहे बाबा खूप मोठी होती आणि गेट टुगेदर संख्या जास्त मान्य आहे. म्हणजे त्यावेळी ज्या शांत होत्या त्या पण आता एकदम खुललेल्या आहेत. तर आज हे सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला असा. आपण असंच भेटत राहू, असंच फिरत राहू आयुष्य. धन्यवाद. आदरणीय गुरुजनवर, माझ्या बालपणाचे मित्रमैत्रीण, आज जे गेट टुगेदर आहे ते म्हणजे आतापर्यंत झालेलं म्हणजे माझ्या याच्यावरचे भरपूर झालेले आहे, पण त्या आणि ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि इथं आल्यानंतर माझे इतक्या आठवणी आहेत की ते संपणार नाही. बोललो हे जे आम्ही शिकलो ते सगळं इथलं प्रोडक्ट आहे. कोयनेची जी माणसं आहेत, कुठेही जा, मी आता अक्षरशः 32 वर्षानंतर, ठीक आहे 32 वर्षानंतर, मी 10वी पासून बाहेरच आहे, 32 वर्षातून आलो तरी पण कोयनेची माणसं, अरे दत्ता कधी आलास, म्हणजे हे ज्यावेळी आपल्याला वाटतं ना ते असं वाटतं की आपण काहीतरी कमवलं. डिसिप्लिन काय असतं काय आहे. आम्ही इतका मार खाल्लाय, मी म्हणजे वडिलांचा खूप मार खाल्लाय, टीचर फक्त दोघांचा मार खाल्लाय, एक भेर पाटील सरांचा आणि सुर्वे सरांचा. ते पण माझी चूक नसता. खाली प्रार्थनेला उभं राहायचो आणि ही काय बदमाश गॅंग सगळी, मी असं उभं राहायचो, सर आलेले दिसले की मला असं ढकलायचं, ढकललं की पुढच्या ह्याच्यावर कळायचं, अरे मग तू आहेस ना, अवसर मी नाही. अशा 2-3 वेळा झालेलं. मग मी त्यावेळी रिॲक्ट कधीच नाही झाली सरांच्यावर, मला कधीच म्हणजे असं त्याचा हे राग नाही. पण ज्यावेळी बाजूला व्हायचे त्यावेळी मी सरांना म्हणायचो, सर मी काही केलं नव्हतं, पुन्हा मला माफ नका, उठलाय, ठीक आहे. आणि ते झालं की दुसरं काय, आमची ताई बहीण ती पण माझ्या बरोबरच, म्हणजे माझं कष्टाचं पिछा काय सुटत नाही. इथं बघायचं, तिकडं रिपोर्टिंग होती, घरी सांगायची प्रत्येक गोष्ट. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत भिवून काम करायचो, प्रत्येक गोष्टीत, की माझ्याकडून काही चूक नाही झाली तर तात्याचा मार खायला त्याच्यात किती मारायचं खूप. आणि त्यातून त्या डिसिप्लिन ऍक्च्युली तात्यांच्याकडून शिकलो. आणि दुसरं म्हणजे एकाकीपणा माझ्यात होता. आणि स्टार्टिंग मला ह्यांनी बॉर्डरमध्येच ठेवलेलं होतं आणि तीच बॉर्डर आता माझी आहे. ही जी बॅच आहे सर, मला फार गर्व होतोय सांगताना की ही ऑलराऊंड बॅच आहे. ऑलराऊंड प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये फौजीमध्ये नसेल त्याचं मी कसं काढून ठेवलंय, मी आहे, ठीक आहे. मी बॉर्डरला आहे, तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे, ठीक आहे. आणि आज आहे आपले डॉक्टर मॅडम झालं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, सगळ्या प्रकारचे टीचर पण आहे. म्हणजे आता जर विषय काढला ना तर सगळे येतील त्यात. मी माझे जीवन एकाकी काढलेलं आहे. इथं मला अभ्यासाला खूप त्रास व्हायचा, मी काय करायचो. आणि नंतर सर चाळके सर वैतागायचे, चाळके शिकवाय सर, तर त्यांनी काय केलं, कुलप लावायला सुरुवात केली सगळीकडे, कारण आम्ही यायचो अभ्यासाला इकडूनच. आणि कुलप लावायला सुरुवात वर्गात बसायचं, खूप अभ्यास करायचा. मग मी काय करायचो, हळूच शाळा सुटायचं 5 मिनिटाला अगोदर खिडकी हे करून ठेवायचं, उघडी नाही, ती कड्या घालायचे ना, उघडी असली की बंद करायचे. मग मी मुद्दाम बंद करायचो, मीच बंद करायचो, जेणेकरून त्यांना वाटायचं खिडकी
पण आहेत ना ओके, पण आतून कळी घालायचं नाही. मग मी सगळं झालं, जेवण खाऊन आले यायचं हळूच, आमच्या खिडकी उडायचं, आता ग बसायचं, मग शोधायचं कुठे शोधायचं. ठीक आहे. आणि हे असं असतं माझं, सगळ्यांना माहीत आहे. आणि हीच सवय मला बहुतेक लागली. आणि आता पण ॲज अ कमांडर जवान लोक शक्यतो माझ्या समोर येत नाही, त्यांना बोलवल्याशिवाय. त्यांना एकतर त्यांना पनिशमेंट द्या, नाहीतर काहीतरी काउन्सिलिंग असते त्याच्यावर. आणि असं कोण येऊन गप्पा मारणार नाही तिथे. मला फार म्हणजे तिथं पण एकाकी वाटतं. मला असं वाटतं की मी का असा एवढा मोठा झाला. ठीक आहे की ऍक्च्युली मला इतकंच व्हायचं होतं. आमचा 10 जणांचा ग्रुप होता, 10च्या 10+ अधिकारी. आणि खूप खूप माझ्या मित्राला धन्यवाद, चिंट्याला स्पेशली. नाही सांगतो तुझं मी खरंच म्हणजे मनापासून सॉरी मागतो. कारण मी तुझ्या कोणत्याही ह्याच्यामध्ये मी सहभागी झालो नाही, कारण व्हायला पाहिजे होतं. मला अक्षरशः तिथे ज्यावेळी कळतं, अक्षरशः कळतो मी त्या दिवशी त्यावेळी तुझं कळालं मला. म्हणजे याच्याशी पण बोललेलो मी, म्हणला आम्ही आहे, तू नको काळजी करू. मनोज पप्या आमचे कॉन्टॅक्ट्स असतात, तू नको काळजी करू, आम्ही आहेत, आम्ही बघतो. अरे म्हणतो जर काय लागलं असतं तर आपण करू. म्हणजे असतं. म्हणजे आम्हाला त्यावेळी त्यांनी त्रास दिला असला, पण त्या त्रासातून आम्ही खूप इतकं घट्ट झालोय की कोणी तोडू शकत नाही. थँक्यू. आदरणीय मॅडम आणि आदरणीय देसाई सर, माझा माईक थोडं बोलायचा पहिलाच प्रसंग आहे, परंतु फक्त माझा परिचय करून देतोय. माझं नाव संजय माऊली ठाकरे. माझा सध्या राहण्याचा पत्ता पाटण कराड, आणि मी 2000 सालापासून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून करतो. तुम्हाला नमस्कार करून मी माझे 2 शब्द सांगतो. ॲक्च्युली माझंही दत्तानं थोडंसं इमोशनल टच दिला. आणि शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा एक चिंटू जो आहे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल आमची कुठल्या कुठं जायची. काही झालं तरी आहे चिंटू, असं काय नसायचं. इव्हन खेळाचं ग्राउंड पकडायचं म्हटलं तरी तसंच असायचं. परीक्षा जवळ आली तरी बऱ्याच गोष्टीत चिंटू आम्हाला सपोर्ट करायचा, वेगळा कॉन्फिडन्स असायचा. जास्त काही बोलत नाहीये. आणि माझं छोटंसं इंट्रोडक्शन देतो. ॲक्च्युली माझा असं म्हटलं तर जन्मच कोयण्यात झाला, आणि बालवाडीपासून ते 9वीपर्यंत मी कोयण्यातच होतो. माझ्या वडिलांची पण कर्मभूमी आणि माझं शिक्षण जे आहे ते मी डिप्लोमा साधारणमध्ये केला. त्याच्यानंतर मी माझं इंजिनिअरिंग जे आहे ते नागपूरला केलं, आणि त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये आता सध्या जॉब करतो. थँक्यू. आदरणीय आमच्या गुरुवर्य घडाळे मॅडम, तसेच शाळेचे प्राचार्य देसाई सर, तसेच आमचे सर्व वर्गमित्र. माझे नाव आनंद शिवराम कदम, माझे गाव इथे तळोशी. सध्या मी जिल्हा परिषद शाळा वळकवडी जांभळाई. मला याची गरज लागत नाही, कारण आपला आवाजच खडा आहे. मी 21/2/2003 जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलो. त्याआधी मी भोपोली शाळेमध्ये इथे भोपोली शाळेमध्ये होतो, तर परिचय आहे तिथे त्या शाळेमध्ये होते. तिथूनपासून माझा टर्निंग पॉईंट सुरू झाला. मी 10वीमध्ये या शाळेमध्ये आलो तिथे, आणि नवीनच सगळे माझे मित्र. त्यामुळे एवढे जास्त काय आम्ही शाळेत यायचो, दत्तासारखं आपलं त्याच्यावर यायचं, तर काय सांगतील ते शिकायचं आणि घरी जायचं. तर शिकतो तो बोलला बघा असं, इतक्या वर्ष आपण एकत्र रोज त्याला फ्री माइंड वाटले ते यायला. फ्री माइंड सगळे आपण बोललो, एकमेकाबद्दल सांगितलेलं आहे. तर यामुळे जीवनामध्ये आपण मित्र आहे, कोणी असो काय, आपले सर्व मित्र आहेत ते प्रेमाचे जवळचे असतात, नात्याचे असतात.
त्याच्याबद्दल शेअर करत जावा. कुठली गोष्ट असेल मित्रापासून लपवू नका. आणि जे काय अवगुण असतात, मित्र म्हटल्यावर गुण अवगुण असतात. चांगले गुण घ्या मित्रांचे, वाईट असतील ते सोडून द्या. सगळे आपले मित्रच आहेत. ह्या भावनेला आपण एकत्र यापुढे राहाव्या, एकत्र येऊया. आणि आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्या ज्या शिक्षकांनी आपल्याला नॉलेज दिलं, काही शिक्षक आपल्याला सांगतात, कधी ओरडतात, कधी मारतात, पण त्यांची भावना आपल्याला चांगला झाला पाहिजे, तो प्रगतीशील झाला पाहिजे, त्याचं पुढे भविष्य चांगलं घडलं पाहिजे, हा जो असतो प्रामाणिक हेतू असतो. आणि उपस्थित राहिला तर आज आंतरराष्ट्रीय महिला दिन पण आहे. त्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. एकनाथ गोविंद राऊत. माझ्या नावाचं करेक्शन मी सांगतो, मॅडम इथं आहे. एकनाथचं स्पेलिंग काय लिहायचं, EKNATH का AKNATH. तर ते मॅडम मी त्यावेळी मला आठवते आज सुद्धा की EKNATH असं मॅडमनी ते करेक्शन केलं. कशा कोयना नगर म्हणजे माझा जन्म झाला कोयना नगरमध्ये. तिथपासून 1ली ते 10वी मी कोयना नगरमध्येच होतो. त्याच्यानंतर 11वी 12वी. त्याच्यामधला एक किस्सा आहे छोटासा की मी 10वी नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं ICAR गारगोळ. पण थोडंसं त्यानंतर मी 2000ला माझा सुजलॉन जॉईन केला. आपला चाटवाडी जो प्रोजेक्ट आहे सातारचा, सुजलॉनची जस्ट सुरुवात झाली तिथे. आणि तिथून माझी जी सुरुवात झाली, आज मी सुजलॉनमध्ये काम करतो. म्हणजे ॲज ए ज्युनियर ट्रेनिंग इंजिनियर म्हणून मी काम करत होतो. पण मला अगदी अभिमान वाटतो की मी आज तिथपर्यंत पोहोचलो. ह्या महाराष्ट्र आणि MP सुजलॉनमध्ये मी एक इंजिनिअरिंग हेड म्हणून मी काम करतो. प्रवासाचा कटकरच आहे. त्याच्यानंतर मला एक मुलगा आहे. तसं लग्न म्हणजे आमचं घरचंच प्रोडक्शन आपण म्हणतो ना की त्याला काय म्हणतो की सासरवाडी नाही, म्हणजे मामाची मुलगी, त्यामुळं सासरवाडीच असते. एक हा गमतीचा भाग आहे. आज महिला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. एक मुलगा आहे मला. मी सरकार म्हणतो ना हम दो हमारे दो, मी अजून हातभार लावला, म्हटलं हम दो हमारा एक. तर एकच मुलगा आहे. 10वीची त्याची आता परीक्षा चालू आहे. म्हटलं सोमवारी मॅथ्सचा पेपर आहे. तर तुमचा मी जास्त वेळ घेत नाही. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो महिला दिनाच्या. खूप खूप धन्यवाद. कोयना हे जर बघितलं, काहींनी आपला अभ्यासाचा सरांचा अनुभव सांगितला, पण मी असं म्हणेन कोयना शाळा ही ऑलराऊंडर. खेळ पण इथं आहे. मगाशी बघितला आपण नॅशनल लेवलला मुलं खेळायला, अभ्यासात तर आहेच आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जर बघितलं आपल्या महिला असू दे किंवा आपले मित्र असतील, अगदी खूप चांगल्या गोष्टीवर आपण काय केलं आहे आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे. डोंगरासारख्या गावामध्ये शाळा शिकून शहरासारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी खरोखर शाळेचं नाव नोंदवलं, स्वतःचं करिअर केलं. त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याच्या पाठीशी असणारी शाळा आणि गुरुवर्ग यांना मनपूर्वक नमस्कार आणि वंदन. मला जे कायमचं जे कोयना जे आठवते ते म्हणजे आम्ही घराच्या इथं राहिलं. शिक्षण तर आहेच, गुरुवर्ग तर आहेच, किंवा इथं कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, हे एक मनात आमच्या भरलं गेलं. आणि त्याच्याबरोबर कोयना नदी आणि निसर्ग हा बालपणीचा काळ आपल्याला जो लाभला, भविष्य कुणालाही लाभणार नाही असं मला वाटतं. आमच्या मुलांना तर लाभतच नाही आहे. एवढा सुंदर निसर्ग आहे. आम्ही ह्या थोडक्या निसर्गासाठी आता 10,000 रुपये खर्च करून एका दिवसासाठी जातो सगळ्यांनाच नाही. ह्यामधलं मी अभ्यासात एक ठीकठाक होतो, खूप वर कष्ट नाही केलं, पण खेळात इथल्या मला खूप घडवलं. मी राष्ट्रीय लेवलचा खेळाडू घडलो. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी जुडोचं मी पार्टिसिपेट केलं. शिवाजी युनिव्हर्सिटी कॅप्टन होतो मी. त्याबरोबर मी फेन्सिंग असोसिएशन कोल्हापूरला काढलं. 5 जिल्ह्याचा हेड होतो त्यावेळेला. राष्ट्रीय लेवलच्या टुर्नामेंट पण आम्ही आयोजित केल्या. आता मी
मी जॉब करत नाही, तर माझा कोल्हापूरमध्ये छोटासा बिझनेस आहे वेल्थ मॅनेजमेंट म्हणून. त्यानंतर माझ्या माहितीमध्ये एक माझी मिसेस आणि एक मुलगा आता 10वीला आहे. आई वडील गावी असतात, कराडच्या इथं आखे गाव आहे, आणि मी कोल्हापूरमध्ये. वुमन्स डेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि चिंटूसाठी स्पेशल माझा मनपूर्वक नमस्कार. नमस्कार म्हणण्यासारखा तू चमत्कार केलेला आहे. तू अशा परिस्थितीत असताना सगळ्या लोकांना एकत्र करणं एवढं सोपं काम नाही. तुझा कॉन्फिडन्स आम्हाला कायम हे करत असतो. आम्हाला पण काम करताना आठवण देतो, अरे चिंटू आपला आहे, आपण काय करतो, ही फॅक्ट आहे. धन्यवाद. आदरणीय मॅडम, या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय देसाई सर, या गिफ्ट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त या शाळेत आम्ही घडलो, या शाळेत शिकलो. त्यात बऱ्यापैकी कोण डेप्युटी कलेक्टर झालं, कोण डॉक्टर झालं, फौजी झाले. या 32 वर्षानंतर आईचा कार्यक्रम होतोय, त्यांचं पहिल्यांदा कोयनानगर नेत्रशोभा शासनामध्ये स्वागत करतो. आणि मी पण जास्त काय बोलत नाही, बऱ्यापैकी फौजी बोलले आणि पुन्हा त्यांचं स्वागत करतो इथं आल्याबद्दल. हॅलो. आदरणीय मॅडम आणि आदरणीय सर, नमस्कार. आणि पहिल्यांदा वुमन्स डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या प्रिन्सेस ना सगळ्या. मी काय जास्त बोलणार नाही. मुळात आपण गेट टुगेदर 32 वर्षाचं अरेंज केलं आणि ते सक्सेसफुली झालं. आता आपला काउंट कमी असलं तरी चालेल, शॉर्ट टाइम होता आपला. पण पुढच्या वर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात करूया आणि सगळे जे आपले असतील त्यांना सगळ्यांना बोलवूया. कमीत कमी 50 लोक तरी आपले झाले असं एकदा हे आपण ठरवू आणि त्या पद्धतीने करूया. आणि बाकी काय नाही, काय आता बोलायचं मला काही जास्त सुचत नाही. तुम्ही सगळ्यांनी मलाच हे केलेलं आहे की मीच अरेंज केले. अरेंज तर आपण सर्वांनी केलेलं आहे. सुनील एंट्री झाल्यामुळे ऍक्च्युली खरं ते चक्र फिरली आणि ती सुरुवात झाली. हा, किल्ली त्यांनी मारली आणि सगळे पण खेळाचे खेळले काहीतरी चालायला लागले केलेले. आणि ते सक्सेसफुल त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभारच मानतो आणि अभिनंदन. बस. सातारा जिल्ह्यामध्ये अग्रगण्य शाळा असणारी शाळा. गडाळे सरांचं काम सुरुवातीपासून गडाळे सरांनी या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जवळजवळ 27-28 वर्ष येतात या ठिकाणी. ही शाळा खूप छान पद्धतीने चालली आणि गुणवत्तेमध्ये सुद्धा या शाळेचा क्रमांक असायचा, खेळामध्ये सुद्धा शाळेचा क्रमांक असायचा. आणि कोयना एज्युकेशन सोसायटीमध्ये सगळ्यात चांगली शाळा म्हणून पहिल्यांदा त्या काळामध्ये पाहिलं जायचं. आणि तेच दर्जा आजही टिकून आहे. म्हणजे कोयना एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करत असताना मी गेली 30-32 वर्ष झालं काम करतोय या संस्थेमध्ये. त्यामुळे आजही तो त्याच दर्जाने शाळा चालू आहे. पुढे हळूहळू थोडंसं विद्यार्थी संख्येचा परिणाम सगळीकडेच झालाय, तो आपल्याकडे. म्हणजे पूर्वी या ठिकाणी 1700-1800 मुलं या शाळेमध्ये शिकत होती. खूप प्रचंड विद्यार्थी संख्या होती, शिक्षकांची संख्या खूप प्रचंड होती. आता मात्र ती परिस्थिती राहिली नाही, कारण सगळीकडेच मुलं किंवा पालक हे स्थलांतरित झाल्यामुळे बऱ्यापैकी मुलंही बाहेर गेली, पालकही बाहेर असल्यामुळे आता सध्या आपल्याकडे ज्युनियरमध्ये सह 700 विद्यार्थी. भाऊनी मागाशी तुम्हाला सांगितले की गडाळे सरांचं खूप योगदान आहे या शाळेला मोठं करण्यामध्ये. आणि त्यांच्या नावाने मोठा हॉल आपण इथे निर्माण करतोय. हे जो तुमचं जे असे छोटे कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विषय घेता येईल, चांगली सुविधा विषय तुम्हाला त्यामध्ये देता येईल, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. आणि तो हॉल निर्माण करतोय सरांच्या स्मृती निमित्त. आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यासाठी निश्चितपणे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपण स्वागत करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे पुन्हा पुन्हा यावं. कदाचित आम्ही असो नसो, शिक्षक आपली नोकरी आहे, रिटायरमेंट आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण दुसरं कोणीही होत आहे, पण तुमचं येणं या शाळेमध्ये तुमचं गण शाळेवरचं अधिकच वाढून जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे सगळं तुम्ही या शाळेत दाखवलं, तुमच्याबद्दल मी पण आणलं. कारण मी तुमच्या पाड्या आहेत त्या कट्ट्यावर बसलेली असायची आणि तुमचे खो खो वगैरे चाललेले असायचे. तर ते मलाही वाटायचं की आपणच जणू काय करतोय काय, अरे ह्याला पकडला का, पाऊस झाला का. म्हणजे तुमच्या बरोबरीने जणू काही तो बालपणाचा काळ आम्ही सुद्धा अनुभवले. आणि तुमच्यामध्ये आमचा
खूप छान सुखाचे आनंदाचे दिवस गेले. कारण म्हणून आता ह्या मैत्रीच्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलेल्या, तसं दरवर्षी एकत्र या. एक छान असं तुम्हाला कमाल प्रोग्राम मिळेल, त्याच्या जीवन तुम्ही पुढचे महिन्याभर बदल करता. त्या आठवड्यात कॉन्टॅक्ट म्हणजे एकमेकाशी बोलू शकता. कुठल्याही गावाकडे गेलो तर माझं म्हणणं तिथं आहे की किती मला प्रोत्साहन असेल का, आपल्याला कुठे काही प्रश्न येईल काही सांगता येत नाही, असं नाही. आपण आनंदासाठी सुद्धा कुठे भेटू शकतो, त्याला एक सरप्राईज विजिट देऊ शकतो तुम्ही. म्हणून प्रत्येक गावात तुम्ही तुमचा कोणीतरी मित्र असलं तर छानच आहे, ते तुमच्याकडून करून आहे. म्हणून तुम्ही एकमेकांशी संपर्क करावा. दरवर्षी असा कार्यक्रम तुम्ही गेटटुगेदरचा करा, त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळेल. घरच्यांना पण आपल्यापासून सुटका मिळेल. तर ते छान छान. आणि मग फक्त आपल्या मित्रमैत्रिणी सुद्धा स्वागत पुष्कळ प्रश्न सुटतात मैत्रीमुळे. तर मैत्री ही फार मैत्रीचं रिलेशन फार वेगळं आहे. त्याच्यामध्ये निरपेक्ष आहे, त्याच्यामध्ये कसले काही अपेक्षा नसतात, कसले काही जबाबदारीचं होत नसतं. निखळ मैत्री असते ती. एखाद्या तरी आपल्या जीवनामध्ये नासी पडले म्हणतात की एक जरी आपल्या जीवनामध्ये चांगला मित्र मला आहे तर चांगली मैत्रीण आहे, हे खरं तुमचं संपत्ती आहे. दुसरी संपत्ती जी आपण गोळा करतो ना ती महत्वाची आहे, नगण्य आहे. पण ही मैत्रीची संपत्ती फार मोठी आहे. ती तुम्ही जपली, तुम्ही आज एवढ्या पुढच्या वर्षी दुप्पट येतील असं बघा. आणि आजचा दिवस एन्जॉय करा. आम्ही तुम्हाला ते सोडतो.